तटस्थ समाधी ते योग्यांना लागते. म्हणजे योग मार्गाने गेल्यानंतर या ठिकाणी समाधी लागते. आपल्या पण काही साधकांना लागते, पण ती समाधी म्हणजे मग समाधी मोडली ना परत. आलं का लक्षात? मग ती अखंड समाधी कधी. म्हणून अर्जुनाला दिलेली समाधी आपल्याला श्रीपाद बाबाने दिली. अर्जुनी दिवनी समाधी सवेची घातला महायोधी ज्ञानेश्वर तटस्थता कृपा निधी बाधुनी. म्हणजे तटस्थ समाधीचा स्पर्श होऊ दिला नाही अर्जुनाला. अर्जुनाने जे महायुद्ध केलेलं आहे, रक्ताच्या नद्या वाहत होत्या, इतके कत्तल केली होती अर्जुनाने. ते जे महायुद्ध जे घडले अर्जुनाचं सगळं समाधीत घडले. तुम्हाला माहिती का कशात? समाधीत कसं काय युद्ध होऊ शकतं? अर्जुन जर समाधीमध्ये महायुद्ध करू शकतो तर आपल्याला साधा संसार नाही का समाधीत करता येत. पण ती साधना पाहिजे. ती चालती बोलती समाधी म्हणतात. सहज समाधी किंवा चालती बोलती समाधी अशी दोन नाव. तिसरी समाधी आहे कैवल्य समाधी आणि तटस्थ समाधी. कैवल्य समाधी त्याचा काही विषय नाही, आपला काही कोणाचा काही जास्त संबंधच येत नाही त्याच्याशी. पण तटस्थ ही समाधी लागते काही साधकांना, पण ते टिकणं गरजेचं असतं. आता सहज समाधी टिकती, कायमस्वरूपी अखंड ती सहज समाधी किंवा त्याला काय म्हणतो आपण चालती बोलती समाधी बाबा म्हणायची. ती समाधी टिकती, तटस्थ समाधी टिकत नाही ना. असं समजतो आता 2 तास या ठिकाणी असा माणूस 10 तास पडला, 10 तासांनी परत तो जाणीवेवरती येतोय ना, समाधीतून बाहेर येतोय ना. समाधी मोडली ना, उत्थान स्थिती झाली. मग अखंड समाधी पाहिजे, कधी मधीची समाधी पाहिजे आपल्याला. अखंड समाधी आपल्याला आपल्या सद्गुरूंनी दिली. प्रेम समाधी आहे ही अखंड समाधी. प्रेम हे अखंड असतं. अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझी प्रीती, मज दे तयाची संगती, मज दे तयाची संगती, मग मी कमळापती, मग मी कमळापती, तुझबा नाही कंटाळा, पडून राहीन ते ठाई, पडून राहील ते ठाई, उगीच संताची आहे पायी, उगीच संताची पायी, न मागे न करी काही, तुझी अनगा विठोबा. ही अखंड समाधी. आता कितीला समाज काय मला काय माहिती, पण ही अखंड समाधी. अखंड जया तुझी प्रीती सुरुवात आहे. नामाने अखंड प्रेम निर्माण होते. काय होतं? नामाने प्रेम ही अखंड गोष्ट आहे. अखंड जया तुझी प्रीती, त्याला खरी सहज समाधी लागली. मग त्यांनी सगळं करू दे, प्रपंच करू दे, त्याच्या 10 बायका असू दे तिकडं, त्याला 100 नातू असू दे, काय त्याचे 200 एकर जमीन असू दे, आणि सगळ्या गोष्टी त्यांनी करू दे, तरी तो काय समाधीच आहे. तो सहज समाधी. आमच्या संतांनी ही समाधी सांगितली. त्याचं सर्वच या ठिकाणी काय, त्याची प्रीती अखंड जया तुझी प्रीती, जसं या ठिकाणी अखंड प्रीती, अखंड प्रीती अखंड. म्हणून या ठिकाणी जे आपल्याला जे सोडून द्यायला सांगितलंय ना, हम बिन सोम बी, या ठिकाणी त्याच्यासाठी सोडून द्यायला. अज्ञान बी सोडून द्या, ज्ञान बी सोडून द्या. मग काय निर्माण करा? प्रेम. आपल्या नामाने या ठिकाणी एकमेकाबद्दल प्रेम जीवाला निर्माण. एवढ्या पुढे एकत्र राहायचं म्हणजे किती भांडणं लागले.
हा ही लय आवड काम आहे. नाम आहे ती या ठिकाणी म्हणून ती नाही तर जमतो का पुरी पुरी सांग गडीभर नाही जमत तर. पण सगळ्यांचं जमतंय का ते प्रेम तयार झालंय ते नाम म्हणून. कारण ते प्रेम सर्वात श्रेष्ठ आहे. या जगतामध्ये सर्वात श्रेष्ठ भक्ती कोणते भक्त येतं, कोणत्या भक्ताची श्रेष्ठ भक्ती सांगता येईल ना. भक्ती श्रेष्ठ कोणते भक्त सर्वात श्रेष्ठ भगवंताची भक्ती कुणी केली. हा सगळ्यात श्रेष्ठ भक्त जर कोण विचारला असा प्रश्न तर गवळणी ह्या या ठिकाणी सगळ्यात श्रेष्ठ भक्त आहे. नारद पण नम्र होता तिथे. नारदाची एवढे अखंड त्यांचं चालू आहे. अनेक त्यांनी हार मानली त्यांची भक्ती पाहून. मग काय होतं त्यांच्याकडे भक्ती काय त्यांच्याकडे येतो का त्या गीतेचा पाठ येतो का त्यांना येत होता का गीतेचा पाठ आपल्यासारखं येत होता कीर्तन करायला येत होतं काय येत होतं त्यांना. त्यांना काहीच नव्हतं येत पण त्यांचं एवढं प्रेम होतं देवावरती एवढं प्रेम होतं की त्याचं सांगू शकत नाही शब्दामध्ये. एक दिवशी या ठिकाणी सांगितलं किती प्रेम होतं किती प्रेम असावा देवावरती. एक दिवशी या ठिकाणी उद्धवाला पाठवलं गोकुळामध्ये आणि सांगितलं फॅन जोडाय काय बोलावं लागत का काय तोंडाने जोडता का हाताने. एक दिवशी उद्धवाला पाठवलं माझी सगळ्यात श्रेष्ठ भक्त जर कोण असेल तर राधा आहे झाल्या गवळणी येते सर्वात श्रेष्ठ भक्त. भक्तीमध्ये अग्रगण्य स्थान कोणाला आहे गवळणी या ठिकाणी सांगितलं. या ठिकाणी उद्धव म्हणायचा